आम्ही आता मार्लेश्वर वरून रिटर्न निघालोय। आता पुढचं डेस्टिनेशन काय आहे आपलं? आपण गणपतीपुळे। आता आपण गणपतीपुळ्याला जाणार आहोत। तर आपण तुम्ही पण सामील व्हा आमच्या प्रवासात। हिरवाने तरगहा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे। हिरवाने तरगहा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे। पंख पसरा उंच उंच लहरा नवे पंख पसरा उंच लहरा भिर जा रे गीत गारे धुंद भारे। ओ हिरवाने तरगहा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे। तर मंडळी आम्ही आता गणपतीपुळे मंदिराच्या जवळ पोहोचलेलो आहोत। इथे पार्किंग एरिया उपलब्ध आहे, तर तिथे आम्ही पार्किंगसाठी गाडी लावायला खाली चाललो आहोत। समोर दिसते ती गणपतीपुळे प्रवेशद्वार आहे, कमानी येते आणि समोरच समुद्र अथांग आहे। पाऊस पडतोय, गणपतीपुळ्याला पोहोचलोय, इथं गाडी पार्किंग करायचं चाललंय। आता आपण जाऊया आतमध्ये दर्शनाला गेल्यानंतर मंडई आतमध्ये मोबाईल आपल्याला अलाउड नाहीये, सो जेवढा कव्हर करता येईल तेवढा व्हिडिओ मी कव्हर करते। आपण आता गणपतीपुळे मंदिराजवळ पोहोचलेलो आहोत। आता इथून दर्शनासाठी लाईन सुरू होते, ओटीचं सामान आणल्यानंतर आपण लाईनला जायचं आहे। आतमध्ये व्हिडिओ शूटसाठी परवानगी नाही आहे, पण आपण जिथपर्यंत आहे परवानगी तिथपर्यंतचा व्हिडिओ शूट करू तुमच्यासमोर आपण बघूया व्हिडिओ काय असेल। तर मंडळी आपण आता आतमध्ये चाललोय दर्शनासाठी। ही जी दर्शनाची लाईन आहे आणि बाजूलाच इकडे हातपाय धुण्यासाठी नळ आहेत, म्हणजे तुम्ही बाहेरून आलात हातपाय धुवून आतमध्ये जायचं असेल जाऊ शकता। आणि मुख्य म्हणजे इथे तुम्हाला इंडियन वेअर मध्येच यायचं, म्हणजे तुम्ही ड्रेस घाला साडी घाला असे आउटफिट घालून यायचे असतात। पण आता काही लोक जे आहेत त्यांना रूल्स माहीत नाहीये, ते सुद्धा वेस्टर्न कपडे घालून येतात। आमच्या दीदीलाही माहीत नव्हतं वेस्टर्न कपडे,
पण ठीक आहे. आणि मुळात आमचा प्लॅनच नव्हता की देवदर्शनाला जायचं. आम्ही जाणार होतो आत्याकडेच फक्त, पण अचानक आमचं ठरलं म्हणून ठीक आहे. पण प्रत्येक मंदिराच्या बाहेर आता पाटी लिहिलेलीच आहे की इंडियन कपड्यांमध्येच यायचं. डेरवनला जायचं पण आम्ही ठरवत होतो, पण डेरवनला तिथे महिलांनी साडी घातली असेल तरच आतमध्ये जाऊन देतात, म्हणून आम्ही ते कॅन्सल केलं. तर तुम्ही येत असाल तर नक्की लक्षात ठेवा की तिथे इंडियन कपडेच लागतात. मार्लेश्वरला देखील आणि गणपतीपुळेला देखील वेस्टर्न असेल तर ते थोडंसं अडवतात, पण आम्हाला आयडिया नव्हती ह्या गोष्टीची. सो आपण आता दर्शनाला आलो. आणि इकडे महाप्रसाद चालू आहे. महाप्रसाद काहीतरी 12 ते 2 वाजेपर्यंतच असतो. आमचं दर्शन जर लवकर झालं, आम्हाला मिळाला तर चांगली गोष्ट आहे, नाहीतर ठीक आहे. तर खूप गर्दी आहे. तिथे
तर इथे ना आम्ही प्रसाद वगैरे जे काय घ्यायचं होतं ते सगळं घेतलंय। इथे बऱ्याच प्रकारच्या वस्तू आहेत, इथे खेळणी वगैरे, ब्रेसलेट, गणपतीच्या मूर्ती वगैरे जे काय ते तुम्हाला मिळेल। मंदिराच्या बाहेरच्या बाजूलाच आहे, हे लाईनच आहे, पूजेचं सामान जे काय ते सगळं इथं मिळतं। तर तुम्ही आलात तर नक्की एक्सप्लोर करा। आणि त्याच्या बॅक साईडला आहे ते खायचं वगैरे आहे, आम्ही काय त्या साईडला गेलो नाही कारण बीच बंद आहे, त्याच्यामुळे जाण्यात काय अर्थ नाही, आम्हाला पुढे पण पोचायचं होतं। तर मंडळी हा गणपतीपुळे बीच आहे। इथे ते कर्मचारी जे सांगत होते की जाऊ नका, भरतीचा टाईम आहे, ते स्वतः अक्षरशः सिटी वाजून सगळ्यांना बाहेर काढायचा प्रयत्न करत होते, पण पब्लिक काय ऐकायला तयार नाही, त्याच्यामुळे आम्ही देखील त्या पुढे गेलो नाही, त्यांना सपोर्ट करून आम्ही तसंच मागे निघालो। तर मंडळी गणपतीपुळ्यावरनं आता आम्ही निघालो आहे, पाऊस पण थांबलाय। जेव्हा पार्किंगमध्ये गाडी लावत होतो तेव्हा पाऊस पडत होता, छत्र्या घेऊन गेलो आणि आता दर्शनाला आतमध्ये गेलो तर पाऊस नव्हता, गर्दी पण नव्हती, दर्शन पण पटकन झालं। महाप्रसाद घ्यायचा होता पण लेट झाला होता, त्याच्यामुळे ते बंद झालं होतं प्रसादाचं। फोटो वगैरे काढले आम्ही छान। अशी कोकणची चेडवा हो नाखवा, हो हिच्या गोवाला कोकण दाखवा। हैया हो, हैया हो, हैया हो, हैया हो। रूप माझे जसे झलक कोकणची ग, मन समिंदर तनू नदी वळणाची ग, गर्द झाडी तली दाट छाया सजना, अमराई परी माझी काया सजना। कोकणची चेडवा हो नाखवा, हो हिच्या गोवाला कोकण दाखवा। हो अशी कोकणची चेडवा हो नाखवा, हो हिच्या गोवाला कोकण दाखवा। माझे डोळे जणू खोल हिरवी दरी, लाल माझे हे गाल लाल माती परी, माझे डोळे जणू खोल हिरवी दरी, ओठ माझे गुलाबी रतांबे सजना, चाल पाहून माझी भाळ थांबे सजना। कोकणची चेडवा हो नाखवा, हो हिच्या गोवाला कोकण दाखवा। हो अशी कोकणची चेडवा हो नाखवा, हो हिच्या गोवाला कोकण दाखवा। हैया हो, हैया हो, हैया हो, हैया हो। काय सांगू तुला काय वाटे मना, झावळ्यांसारख्या माझ्या खाणा खुणा। काय सांगू तुला काय वाटे मना, झावळ्यांसारख्या माझ्या खाणा खुणा। पाखरांची जशी मी भरारी सजना, एक होडी तुझ्या मी किनारी सजना।
चेडवा हो नाखवा ओ हिच्या गोवाला कोकण दाखवा हैया हो हैया हो हैया हो हैया हो रूप माझे जसे झलक कोकणची ग मन समिंदर तनु नदी वर्णाची ग गर्द झाडीत दाट छाया सजना अमराई परी माझी काया सजना कोकणची चेडवा हो नाखवा ओ हिच्या गोवाला कोकण दाखवा ओ अशी कोकणची चेडवा हो नाखवा ओ हिच्या गोवाला कोकण दाखवा हैया हो 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 तर मंडळी आम्ही आता पोहोचलोय सैतावडे गावामध्ये. सैतावड्यामध्ये आम्ही आता आत्याकडे पोहोचलोय. तर आम्ही रत्नागिरी मार्गे आलो होतो त्याच्यामुळे गाडी घरपर्यंत आली, त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये. पण जर आम्ही चिपळूण मार्गे आलो असतो तर गाडी आम्हाला पलीकडे खाडीच्या पलीकडे कुडली गाव आहे, त्या कुडली गावात गाडी ठेवून आम्हाला तरीने या साईडला यावं लागलं असतं, जी की बोट येते त्या बोटीने. इथे आम्ही गाडी पार्क करून आता आम्ही आत्याच्या घराकडे निघालोय. समोर जे दिसतंय ते माझ्या आत्याचं घर आहे आणि ही जी उभी आहे ती माझी आत्या आहे. आत्या माझी खूप खूप प्रेमळ आहे. परिस्थितीने जरी गरीब असते तरी पण मनाने ती खूप श्रीमंत आहे. आणि हा आमचा बाबू आहे आणि ही विशाखा माझ्या आत्याची सून आहे. बाबू गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये झाला होता आणि तो 8 महिन्याचा आहे, त्याच्यामुळे त्याला काचेमध्ये ठेवून मग तो खूप त्याच्या वेळेस कंडिशन खूप बॅड होती. पण आता खूप बाबू आमचा ॲक्टिव्ह झाला आहे आणि या बाबूचं नाव मी ठेवलं आहे वेदिश. डिसेंबरमध्ये त्याचं आम्ही बारसं केलं होतं. इकडे आयुष आणि वैष्णवी हे सगळे बसलेत. हे माझ्या आत्याचं घर आहे. हा तिचा बॅकएंडचा परिसर आहे. इथं चूल आहे आणि इथं समोर असं उभं राहिलं तुम्ही की समोरूनच खाडीचं दर्शन होतं. अशा पद्धतीने तिने जेवणाचा मेन्यू केला होता. चिकन बिर्याणी केली होती, सुक्कं चिकन बनवलं होतं, पापड तळले होते, कुरडया वगैरे सगळं. माझी आत्या जेवण तर एवढी सुंदर बनवते की विचारूच नका. हा तिच्या घराच्या आजूबाजूचा परिसर आहे. तिने झाडं लावले छोटी मोठी गुलाबाची वगैरे. तर तुम्ही बघाल परिसर इतका सुंदर आहे ना, अप्रतिमच. तर आमचं जेवण वगैरे सगळं झालं आहे आणि आम्ही निघालो आहे खाली. जे आत्याचे रिलेटिव्ज आहेत, नातेवाईक, त्यांना हाक मारायला चाललो आहे भेटायला. तर त्यांच्या इथे भेटायला जात होतो. तर विशाखा बोलली की आई तुम्हाला जे पुलावपत्तीचं झाड आहे ते तुम्हाला ह्यांच्याकडे मिळेल असं मम्मीला सांगत होती ती. बोलली ठीक आहे चल आम्हाला पण घेऊन देईन. मग आम्ही मला सांगतात की हे बघ रस्त्यावरती तुळशीची रोपं किती उगवलेत. आम्ही हे माझ्या आत्याच्या जावेचं घर आहे. इथे आम्ही गेलो, त्यांच्या इथे भेटलो आणि जे पुलावपत्तीचं झाड आम्हाला पाहिजे होतं ते सुद्धा त्यांनी आम्हाला लगेच काढून दिलं. ह्या बघा. आणि मंडळी आम्ही पुन्हा परतीच्या प्रवासाला निघालो. काही व्हिडिओ शूट करायला नाही मिळाले कारण की आम्ही निघालो त्याच्यामुळे थोडेसे भावनिक झाले होते सगळे. आत्या माझी रडत होती, सो व्हिडिओ क्लिक नाही केले आणि आम्ही अशा पद्धतीने निघालोय. तर आम्ही आलोय रत्नागिरी मार्गे. तर आम्ही जाताना जाणार आहोत जयगड मार्गे तवसाळ फेरीबोट. तर आता आपण मंडळी जयगडवरून तवसाळकडे जाणार आहोत फेरीबोटने. तर तिथे फेरीचं काहीतरी टायमिंग आहे, 10 वाजेपर्यंत असते संध्याकाळी. पण ती आता जर सपोज पलीकडे गेली असेल तर आपल्याला थांबावं लागणार आहे. आणि जर असेल इथे तर आपण पटकन पलीकडे जाऊ शकतो. तवसाळवरून मग आपण अबलोलीतून मग तळी आणि मग तसंच आपण स्ट्रेट आपल्या घरी जाणार आहोत महाडला. तर बघूया आता आपल्याला फेरी मिळते की थांबावं लागतंय, वेट करावं लागतंय, कसं काय ते.
तर मंडळी आम्ही आता जयगड जेट्टीवरती पोचलो आहे. आपली फेरी एक जस्ट 5 मिनिटासाठी पुढे निघून गेलेली आहे. त्याच्यामुळे आपल्याला आता इथे लाईनमध्ये थांबायचं आहे. 4 व्हीलरसाठी इकडे लाईन आहे आणि बाईक पण लाईनमध्येच असतात. जसा तुमचा नंबर येईल तसं तुम्ही आतमध्ये जाऊ शकता गाडी घेऊन आणि व्यवस्थित आतमध्ये गाडी पार्क करावी लागते. इथं बघा लिहिलेलं आहे फेरी बोटीसाठी पार्किंग नियोजित पद्धतीने केलेली आहे त्यांनी. समोर जे दिसतंय ते तिकीट काउंटर आहे त्यांचं आणि इकडे खाली आहे ती जयगड जेट्टी आहे आणि समोर जे मोठे मोठे जे तुम्हाला दिसत असतील बार्ज आलेले आहेत ते काही कारणास म्हणजे त्यांच्या कामानिमित्त तिकडे काही काम चालू आहे त्या कामानिमित्त आलेले. त्याच्याबद्दल आपल्याला काही एवढी आयडिया नाही आहे. जर कोण जयगड तवसा त्या साईडचं जर कोण असेल आणि जर कोणाला त्याच्याबद्दल काय आयडिया असेल तर आम्हाला देखील सांगा. आम्हाला पण कळू देत की काय म्हणजे चालतं तिकडे. तर मंडळी समोरून फेरीबोट आलेली आहे. ज्या समोरून आल्या होत्या गाड्या त्या बाहेर निघतायत आणि आता हे आपण इकडून जाऊया फेरीबोटमध्ये. या फेरीने थेट जाऊया तवसाळवरून मग आपण पुन्हा आपल्या गाडीने पुढचा प्रवास करूया. तर मंडई ही आपली फेरी बोट आलेली आहे. तवसाळवरून जयगडला ती रिटर्न आली. आता जयगडवरून ती तवसाळला वापस जाणार आहे. तर आपण ह्याच फेरीने पलीकडे तवसाळला जाणार आहोत. तिथून मग आपला जो आपण ज्या गाडीने आलो त्याच गाडीने आपला प्रवास असणार आहे. समोर ज्या दिसतात तुम्हाला त्या जयगड काही बोटी तिकडे कामासाठी आलेल्या आहेत जयगडला. तर त्या कशासाठी आल्या त्याच्याबद्दल काय आयडिया नाही. म्हणजे तिथे काय काम चालू असतं काय असतं त्याच्याबद्दल मला माहीत नाही आहे. माझ्या आत्ताचा मुलगा देखील या साईडला काम आला आहे पण आम्ही पण त्याला काही विचारलं नाही. पण जर तुम्ही कोण जयगड वगैरे साईडचं असाल आणि तुम्हाला जर त्याच्याबद्दल काही माहिती असेल तर प्लीज आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आम्हाला पण थोडीशी आयडिया येईल की तिथे काय काम चालू असतं ते. सो आपला हा प्रवास चालू झाला आहे. बघाल फेरी आता पुन्हा तवसाच्या मार्गे निघालेली आहे. सो चला आपण प्रवास कंटिन्यू करूया.
बघा इथे आपण तवसा जेट्टीवरती पोचलोय। आता इथून आपण बाहेर निघूया, गाडी देखील आपली बाहेर आली की आपण अबलोलीकडे रवाना होऊया। संध्याकाळ झालेली आहे, काळोख पडायला सुरुवात झाली आहे, त्याच्यामुळे आपल्याला जितकं शक्य होईल तितकं लवकरच निघायचं आहे, कारण रस्ते कळत नाही आहेत। नंतर मग कुठल्या साईडला जायचं, कुठे जायचं, थोडंफार आमचं तसंच होत होतं। जयगड मार्गे आल्यानंतर आम्हाला माहीत नव्हतं की कसं जायचं आहे, म्हणून म्हणजे कळत नव्हते की कुठून जाऊया काय, कारण बोर्ड कुठे कुठे लावलेले नाही आहेत। त्याच्यामुळे आपल्याला जोपर्यंत उजेड आहे तोपर्यंत ॲटलिस्ट अबलोलीला तरी बाहेर पडायचं आहे, कारण अबलोलीपासून पुढे आम्हाला माहिती आहे कसं जायचं ते, कारण माझं प्रॉपर गाव जे आहे ते गुहागरमधील पालशेत आहे। पण मंडळी माझ्या मम्मीचं माहेर महाड आहे, त्याच्यामुळे माझे मामा इकडेच राहतात महाडला। तर माझी मम्मी पप्पा इकडे शिफ्ट झाले, आम्ही देखील महाडलाच राहिलो, त्याच्यामुळे जास्त गावी फॅमिली आहे पप्पांची, पण आम्ही जास्त जाण्याचा काही प्रश्न येत नाही, पप्पा कामाला इकडेच आहेत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझं लग्न झालं, मला आंबेशिवतरला दिले, आम्ही मुंबईत राहतो, त्याच्यामुळे इतकं इकडचं प्रवासाचा काही जास्त संबंध येत नाही आहे। आत्या रत्नागिरीत राहते, पण तिच्याकडे जाण्याचं चिपळूण मार्गे एकतर तरीने जातो कुडलीतून, किंवा रत्नागिरी मार्गे आलं तर डायरेक्ट रत्नागिरीतून सैतवडे बस पकडून जातो, त्याच्यामुळे या फेरी बोटचा जास्त काही संबंध येत नाही आहे। आपण आलो आता अबलोली तवसाळवरून। पाऊस बघा इकडे भरपूर पडलाय। आता आपण अबलोलीतनं जाणार आहोत तळी, तळीतून चिपळूण आणि असं थेट आपण आपल्या आता घरी जाणार आहोत। दिवसभराचा प्रवास आज खूप झालाय आणि आम्ही आज खूप म्हणजे खूपच दमलोय। तर मंडई अबलोलीतून आपण आता तळीपर्यंत पोहोचलोय।
तळीतून एक रस्ता जातो गुहागरकडे आणि एक रस्ता जातो चिपळूणकडे. गुहागरकडे जो रस्ता जातो तिकडूनच आतमध्ये आमचं गाव आहे पालशेत. पण आम्ही आता चाललो आहे घरी आमच्या महाडला. सो हे तळी आहे व्यायाम फाटा आणि हा जो लेफ्ट साईडचा जो रोड आहे तो जातो आहे गुहागरकडे आणि आपण आता राईट साईडला वळलो आहे. आपण चाललो आता चिपळूणच्या दिशेने. तर रात्र पण झाली आहे, भूक पण लागली आहे आणि घरी कधी पोचतो असं पण झालं आहे, कारण की जागरण आणि झोप नाही आहे, कंटाळा आला आहे. कंटिन्युअसली आम्ही प्रवास करतो आहे. मुंबईवरून आलो महाडला, महाडवरून एवढा मोठा प्रवास केला आहे रत्नागिरी वगैरे, त्याच्यामुळे थोडासा कंटाळा आला आहे. सो चला पुढचा प्रवास आता बघूया. जेवायला कुठे थांबायचं, काय करायचं. Lights went down when you feel lost in your shadow. Don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world. Broken but strong, gotta move on. You're not a bakery of life. Equip my soul, find the real gold. I'll fulfill what I started. तर मंडळी आम्ही थेट खेडला येऊन पोचलो आहे. हॅपी पंजाबी ढाबा येते. तर हे हॅपी पंजाबी ढाबा, इथे बाहेर वॉशरूम्स व्यवस्थित नीट आणि क्लीन आहेत. हा त्यांचा एंट्रन्स आहे. गर्दी खूप होती त्याच्यामुळे वाटलं आता काय मिळतं आहे की नाही, पण एक थोडा वेळ थांबल्याच्यानंतर आम्हाला हा समोरचाच टेबल मिळाला बसायला. आता ऑर्डर तर आम्ही केलं आहे, चना गार्लिक ऑर्डर केलं होतं आणि चिकन हंडी, रोटी, राईस असं सगळं ऑर्डर केलं होतं आम्ही. चिकन हंडी टेस्ट होती बऱ्यापैकी, छान होती. सगळं जेवण झालं आमचं आता आणि आम्ही निघालो आहे पुन्हा घरी. खेडवरून आम्ही आता कशेडी भोगद्यातून मार्गस्थ होतोय परत घरी. दमलोय खूप, रात्रीचे वाजले 11:30च्या दरम्यान आता वाजलेत. घरी आता पोचल्यानंतर सरळ झोपून जायचं आहे. सकाळी उठल्यावरती बघूया कुठे जायचं, काय करायचं. काम तर खूप आहेत, बँकेत जायचं आहे, बऱ्याचशा गोष्टी आहेत. तर वाजलेत आणि आम्ही आता घरी पोहोचलो आहे. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. 2 पार्टमध्ये आपला व्हिडिओ आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. आजच्या दिवसाचा आमचा प्रवास सगळा कसा झाला काय नाही तो. थँक्यू.